पहिला चेंडू आणि या स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात पाहूया काय करामात. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू हवेत होता आणि आहे आणि झेल झालाय. बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये गणेश पंदे अर्थात पप्पू पंदे. या दरम्यान अगदी आपण पाहिले समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेलाय. पप्पू पंदेच्या बॅट मधून अगदी समोरच्या बाजूला आलेला हा सुरेख प्रकार आल्या चौकार आणि त्यानंतर मिड विकेटला तिथे झेल झालाय. अजून एक विकेट फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला करारा अनिकेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय आणि चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. देशभर ज्यांनी केलं अशा आदरणीय ॲडव्होकेट राहुलजी पडवळ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेबांना विनंती राहील आपण व्यासपीठावरती यायचंय. 19 वरती दापलक 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. या दरम्यान परत एकदा यावेळेस परफेक्ट बॅट वरती मिडल झालाय. पाठवलं मैदानाच्या बाहेर. षटकार. अक्षित आवरे तयार आहे. क्रीडा संकुल इनकडून गोलंदाजी करतोय. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू लॉंगलला खेळलाय खेळाडूच्या डोक्यावरून. खिलाडी चालू मैदानाच्या आत. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र वाईट खराब. अल्लूभाई इनामदार भरकटली दिशा आवरे समोर आहे. शेखर परत एकदा जोरदार बॅटर विनय वाबळे यांच्यावरती जबाबदारी राहील. या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट कहा रुके की गेंद सीधा मैदान के बाहर है. 6 रन. या दरम्यान अगदी आपण पाहतोय यावेळेस चेंडू अगदी राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा आणि इथे पंचाकडे अपील खूप मोठ्या प्रमाणात तर केलंय आणि पंचांच्या उजव्या हाताला पार करून यावेळेस अगदी आपण पाहिलंय खूप चांगला चेंडू आहे. चेंडू परत एकदा खूप अजून एक चेंडू डॉट. 47 धावा आहेत. विनयचं मात्र मनापासून कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी सातत्याने करत होता. यावेळेस चेंडू पोहोचला जाईल. गोलंदाज तयार असेल आणि यावेळेचा चेंडू आपण पाहतोय एक शेवटचा चेंडू होता आणि तिथे फलंदाज यावेळेला पहिलाच बॉल. ओ कॅश ड्रॉप तिथं मोठी चूक होती समीर इनामदारकडनं. प्रो ट्रान्सपोर्टचे मालक अनिकेत शेठ बेंडे पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. मनपूर्वक स्वागत. हा चेंडू आपण पाहतो अलिकताने खेळण्याचा इथं तुम्ही पाहताय ब्लॉक होल चेंडू क्लीन बोल्ड मोठी विकेट कॅप्टन विनय वाब. यावेळेला फटका फसला चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली टेकन व्हेरी गुड कॅच. मुदत सर पहिलाच बॉल वेगा. पुन्हा एकदा परफेक्ट परफेक्ट. यावेळेला बेगिटचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय बराचसा उंचीवरती आहे आणि फिल्डर दूरवरती राहतोय. चेंडू सीमारेषेच्या यावेळेस आलिसची बॅट बोलू लागली. पुन्हा एकदा येतोय बिग. मोरिया युवा प्रतिष्ठान पारगाव शिंगवे भाई शेख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळेला बिग हिट आणि चेंडू तुम्ही पाहताय गणेश दैनेच्या बॅट बंद आलाय. ओ इथं तुम्ही पाहताय लॉलीपॉप चेंडू तालीसाठी नारा. यावेळेला समोरच्या बाजूला बेगिटचा प्रयत्न. चेंडू उंचावरती आहे. 2 फिल्डर आलेत आणि तिथं तुम्ही पाहताय विशाल की सुंदर बॅटिंग करतो पण तो पाहिजे आहे. यावेळेला आल्या स्विच हिट बिग धमाका आणि पहिलाच बॉल. बेगिटचा प्रयत्न बॅकवर्डला बॉल चाललाय गॅप मध्ये. तिथं आउटफील्ड वेगवान चेंडू जाईल सीमा पार. स्प्रेस चांगला चेंडू आपण पाहतोय. इथं देखील तुम्ही पाहताय खरं तर पंचांचं बोट. बॉलर तयार.
यावेळेस आल्या आल्या सुनील यांच्या बॅट बंद चेंडू बोस. हो फेकी दुसऱ्या बाजूला गडबड गडबड झाली आहे इथं. सुनील यांच्या दिशेनं फेकी येणं मी म्हणेल गरजेचं होतं. फेकी दुसऱ्या बाजूला गेली आहे. गणेशची चित्त्याची चपळाई तुम्ही पाहताय. 2 धावा ज्या आपण पाहतोय पळून पूर्ण होणार की नाही चेक केलं जाईल कारण की तिसऱ्या पंचाकडे निर्णय आहे शॉर्ट धावेसाठी. गणेश ऑन स्ट्राईक. यावेळेस बिग हिट. गुडगा टेक तमाशा देख सिक्सर देख चेहरा. हो इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू आपण मैदान. आकाश हो हो यावेळेस गडबड झाली आहे. बॅकवर्डला झाली आहे चूक. यावेळेला देखील आपण पाहतोय गॅपमध्ये बॉल खेळलाय. ओ फिल्डर दुर्वात आहे. पहिली धाव वेगानं दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसऱ्या धावेला अनिकेत गायकवाड आपण पाहतोय इथं बाद होईल रनआउटच्या रूपाने. आणि या सामन्यामध्ये विजय मिळवतायत कळमजाय माता स्पोर्ट क्लब नारोडी सपने.